शिक्षणा ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलण्याचं एकमेव साधन ते म्हणजे शिक्षण आहे. शिक्षणाशिवाय तुम्ही दुसरं परिवर्तन समाजामध्ये परिवर्तन करू शकत नाही. इतर गोष्टी तुम्ही भौतिक सुविधा द्याल, योग काय असेल ते तुम्ही द्याल, रेशन द्याल, काय असेल ते लोकांना द्याल, ते तात्पुरतं असणार आहे. परंतु आपल्याला जर 100 वर्षाची 100, 200, 500 वर्षाची जर पिढी घडवायची असेल तर त्याच्यासाठी शिक्षण हा एकमेव पर्याय आहे. मी समीर आठवले, शॉप फॉर चेंज फेअरट्रेड या संस्थेद्वारे आपण जव्हार तालुक्यात गेले 7-8 वर्ष काम करतोय आणि शिक्षक दिनाच्या निमित्ताने ग्रामीण भागातील सरकारी शाळातल्या शिक्षकांशी आम्ही संवाद साधण्याचा आणि त्यांचा अनुभव जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. तर तुमची ओळख करून द्या. मी निलेश शिवडे. माझं मूळ गाव इथून जवळच आहे. पालघर जिल्ह्यामधील मोखाडा तालुक्यामध्ये पोशेरा म्हणून छोटस गाव आहे आणि गेली 2007 पासून मी या शिक्षकी पेशामध्ये काम करत आहे. सुरुवातीला रायगड जिल्ह्यामध्ये माझी 10 वर्ष सेवा झालेली आहे आणि 2016 मध्ये बदलीमधून मी आता या पिंपळपाडा या शाळेमध्ये प्रसिद्ध कार्यरत आहे. शिक्षक दिनानिमित्त शहरात अनेक कार्यक्रम राबवले जातात. ग्रामीण भागात काय असतं शिक्षक दिनाचं महत्व? ग्रामीण भागामध्ये गाव पातळीवरती जर आपण बघितलं तर शिक्षणाच्या बाबतीमध्ये अद्यापर्यंत जशा पद्धतीची अवेअरनेस जसा पाहिजे तसा अद्यापही आपल्याला दिसत नाही. शिक्षक दिन असला तर केवळ शाळा पातळीवरती शाळेमधील शिक्षक आम्ही आणि आमचे जे कर्ते आमचे लेकर आहेत या लेकरांच्या पुरताच मर्यादित असतो. काही समजा आपल्या शाळेमध्ये थोडाफार प्रमाणात गावाच्या बाबतीमध्ये थोडा संपर्क असल्यामुळे एक ठराविक जी मंडळी आहे ती ठराविक मंडळी शिक्षणाचे असे काही उपक्रम असले तर सहभागी होतात. परंतु शिक्षक दिनाला जशा पद्धतीने आपण महत्व द्यायला पाहिजे तशा पद्धतीचं महत्व गाव पातळीवरती अद्यापर्यंत आपल्याला बघायला मिळत नाही. आज जवळजवळ 75-76 वर्ष आज आपल्याला स्वतंत्र होऊन झाली. मागे आपण भारताचे संविधान पण आहे. तर या संविधानात सुद्धा शिक्षकाला महत्व दिलं गेलं पाहिजे असं प्रकर्षाने आणलं गेलं पाहिजे होतं असं तुम्हाला वाटतं का? 100%. पूर्वीचा जर आपण काळ बघितला तर पूर्वीच्या काळी आता समजा आपले शिक्षा वगैरे सर्व बंद केले आहे, परंतु पूर्वीच्या काळी शिक्षाही होती, शिक्षक करत होते. तरी सुद्धा शिक्षक आणि विद्यार्थी याच्यामध्ये असणारं जे नातं होतं ते नातं खूप दृढ होतं. म्हणजे आता मी माझ्या स्वतः जर वैयक्तिक जर मी विचाराल तर माझे जे प्रायमरीचे जे शिक्षक होते किंवा माझे जे शिक्षिका होते त्यांच्या प्रेरणेमधून मला सुद्धा यांच्यासारख्या मोनिकाबाई सारखं मला पण एक दिवशी शिक्षक व्हायचं आहे अशी प्रेरणा घेऊन मी शिक्षक झालेलो आहे. परंतु काळाच्या ओघामध्ये शिक्षकाचं हे जे काम तर ते पवित्र काम तसंच आहे, परंतु इतर गोष्टीचा त्याच्यामध्ये कुठेतरी त्याला मिळणारा मान सन्मान कुठेतरी कमी होत चाललेला आहे. त्याच्या शिक्षकाविषयी असणारा मान सन्मान थोडासा कुठेतरी कमी होत चाललेला आहे. जव्हार तसं तर मुंबईपासून 100 किलोमीटर दूर आहे, पण खरंच तिथे ई लर्निंग शक्य आहे का तुम्हाला वाटतं का? ई लर्निंग म्हणजे असं आपण म्हणणार तरी शक्य आहे, नाही असं काही अशक्यता काहीच नाही. म्हणजे शक्य तसं नाही, पण प्रॅक्टिकली किती सोपं किंवा कठीण आहे? थोडस प्रॅक्टिकली थोडस कठीणच आहे. म्हणजे आता आपण इथे आलात तर आपण खूप चांगल्या पद्धतीने आपली चारचाकी घेऊन आला असाल, बरोबर आपण पोहोचलात. पण इथून तुम्ही जर थोडस खाली जर उतरलात तर तुम्हाला ई लर्निंग कसंही खाली राबवायचं, ई लर्निंग राबवायचं की नाही राबवायचं हा पहिला प्रश्न तुमच्याकडे येणार आहे. कारण अद्यापर्यंत ज्या भौतिक ज्या सुविधा आहेत, बेसिक ज्या गरजा लोकांच्या आहेत त्या बेसिक गरजा पूर्ण झालेल्या नाहीत. शाळांच्या सुद्धा बेसिक गरजा पूर्ण झालेल्या नाहीत. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात एखादी गोष्ट बघा, एखादी जिलेबीची कडी, आपल्याला जिलेबी आवडते, एखादी जिलेबीची कडी खाली तर ते खूप चांगलं असतं. आता गमत काय झालेली आहे की हे जे माहिती तंत्रज्ञान आहे या माहिती तंत्रज्ञानाचा शिक्षण क्षेत्रावरती इतका भडीमार झालेला आहे त्याच्यात आजीर्ण झालेला आहे. आम्हाला शिक्षकांना त्या ई लर्निंग मध्ये इतकं गुंतवलेलं आहे, शैक्षणिक कामामध्ये इतकं गुंतवलेलं आहे की प्रत्येक दिवशी आज 2 आलेल्या लिंक, आजच 2 लिंक आहेत, त्या लिंक भरायला सर एकदा बसले लिहायला आणि एखादा शिक्षक एखाद्या शाळेवर शिक्षक नसला की तो शिक्षक निघून गेला की 80 मुलं एका माणसाने सांभाळायची अशा पद्धतीची परिस्थिती आहे. तर ई लर्निंग जे आहे जर चांगल्या पद्धतीने जर त्याचा थोडक्यात तुमचं म्हणणं आहे की ग्रामीण भागात ई लर्निंग हे जिलेबी सारखं असावं आणि जेवणातलं चपाती भाजी भात डाळ ही कुठेतरी पहिले यायला. आणि गेले 10 वर्ष मी सामाजिक क्षेत्रात आहे आणि मी अनेक लोकांना हे अनेक वेळा समजावून सांगतो की जिथे मोबाईलचीच रेंज नाहीये
तिथे डिजिटल इंडिया ठीक आहे, UPI ने पेमेंट करणं सोपं आहे, पण शिक्षण हे तसं नाही. शिक्षण हे 1 मिनिटाचं ट्रान्झॅक्शन नाहीये. हे 8 तास, 10 तास, 24 तास असं चालणारं यंत्रणा आहे. म्हणजे शिक्षक जरी इथे शाळेवर 5-6 तास शिकवत असले, तरी गावात ते शिक्षक म्हणून असतात. सो कुठेतरी आज आपण समाजाला हे नक्की सांगू की बाबा ई लर्निंग किंवा डिजिटल इंडिया शिक्षण क्षेत्रात जिलेबी सारखं, एखाद्या स्वीट डिश सारखं असावं, पण भौतिक गरजा आहेत त्या पहिले पूर्ण होतात. एकाच गोष्टीचा भरमार करून आपण ते करू शकत नाही. कोणती गोष्ट त्यांना मिलाप असल्याशिवाय ते म्हणजे जोपर्यंत शाळा चांगली, शिक्षक चांगले, त्यांना येणाऱ्या सुविधा चांगल्या, हे पूर्ण होत नाही तोपर्यंत ई लर्निंगच्या मागे धावण्यात काही फारसा उपयोग होणार नाही. पहिले शाळा, वीज, पंखा, लाईट, शैक्षणिक साहित्य पुरवूया आणि मग हे पूर्ण झाल्यानंतर आपण डिजिटल इंडियाकडे जाऊया. जायला पाहिजे. म्हणजे आता जमाना तर बदलत आहे, जायला 100% पाहिजे. परंतु त्याचा अतिरेक कोणत्या गोष्टीचा हा वाईटच असतो. म्हणजे कोणताही असू दे. म्हणजे आपण काही समजा ई लर्निंगचा काहीच वापर केला नाही तर ते पण आपण काळाच्या आपण मागे पडणार आहोत. ते पण तेच खरं आहे. परंतु त्या दोन्ही यांचा मिलाप आपण करायला हवा. आता आपण इतके वर्ष ग्रामीण भागात आहात, शिक्षणामुळे ग्रामीण भागात काय फरक घडू शकतो असं तुम्हाला वाटतं? आणि हे चांगलं शिक्षण मिळालं तर काय होऊ शकतं? म्हणजे आता मी असं म्हणून अपुऱ्या सुविधांमधून सुद्धा तुमच्यासारखे काही शिक्षक आज ग्रामीण भागात आहेत. ते शिक्षक मुलांना शिकवण्यासाठी तळमळत आहेत. त्याच्यातनं काय साध्य झालं आणि हे जर तुम्हाला 100% मिळालं तर काय साध्य झालं? शिक्षणा ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलण्याचं एकमेव साधन ते म्हणजे शिक्षण आहे. शिक्षणाशिवाय तुम्ही दुसरं परिवर्तन समाजामध्ये परिवर्तन करू शकत नाही. इतर गोष्टी तुम्ही भौतिक सुविधा द्याल, योग काय असेल ते तुम्ही द्याल, रेशन द्याल, काय असेल ते लोकांना द्याल, ते तात्पुरतं असणार आहे. परंतु आपल्याला जर 100 वर्षाची, 100, 200, 500 वर्षाची जर पिढी घडवायची असेल तर त्याच्यासाठी शिक्षण हा एकमेव पर्याय आहे. आणि जसं सांगितल्याप्रमाणे सर आल्यापासून किंवा मी आल्यापासून आम्ही आमचं कौतुक करत नाही, परंतु एक 10-7-8 वर्षापूर्वी परिस्थिती इथे खूप वेगळी होती. शाळेचा आवार, गुरुजी आणि ती 20-25 असली मुलं ते तिकडे जाऊन त्यांनी काय करायचं ते त्यांना माहिती, अशा पद्धतीची परिस्थिती होती. परंतु गावामध्ये जेव्हा संपर्क केला, तिथून रिझल्ट दिला, शाळेतून जेव्हा रिझल्ट बाहेर पडला, त्यांची जी लेकरं शिकत होती त्यांचा रिझल्ट बघितल्यानंतर गावकऱ्यांच्या मनामध्ये शिक्षकांविषयी, शिक्षणाविषयी आस्था निर्माण झाली. आणि पहिली पिढी जेव्हा आमची आता मेन प्रवाहामध्ये पहिली पिढी आमची आलेली आहे, आता शिक्षणाच्या प्रवाहामधून बाहेर पडलेली आहे, कुठेतरी व्यवसाय करते, कुठेतरी काय काय करते, त्यावेळेस आता गावाची काहीतरी विचारधारा बदललेली आहे. तुमचं असं म्हणणं आहे की लोकांचा सहभाग ग्राम विकासात वाढला? हो, 100%. शिक्षणामुळे लोकांना जे लाईव्हलीहूड म्हणजे उत्पन्न कमवण्याची साधनं होती, याचं कुठेतरी अवेअरनेस आला आणि ते त्याच्या मार्गाला लागले. आणि तुमच्या हातून घडलेली पहिली पिढी आज शिकून या गावात उभी राहिल्यामुळे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ती इन्व्हॉल्व्ह व्हायला लागली. जी पूर्वी म्हणजे ग्रामपंचायत 5 सदस्यांची असेल ती आज बरोबर. 25 सदस्यांची, 50 सदस्यांची झालेली आहे. आणि ज्याला आपण इन्क्लुजन म्हणतो म्हणजे शहरी भागात ते इन्क्लुजन म्हणजे सर्व समावेशक तयार करण्याचं काम कुठेतरी शिक्षण करत आहे. धन्यवाद सर. आज शिक्षक दिनी तुम्ही आमच्याशी संवाद चालला. नमस्कार सर. सर तुमची ओळख करून द्या पूर्ण. पांडुरंग महात्मा लिंबाळा, राहणार जव्हार मध्ये अलीकडे थोडंसं एक गाव आहे छोटं, तिथे राहतो मी. ह्या शाळेवर 2019 ला आलो आणि तेव्हापासून इथं कार्यरत आहे. आणि तुमचा अनुभव काय आहे ग्रामीण भागात शिक्षक म्हणून काम करता? शिक्षक म्हणून आपण ग्रामीण भागात जेव्हा काम करतो तेव्हा खूप आनंद वाटतो की ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणी काही शैक्षणिक प्रगती किंवा काही जरा मागासलेपणा आहे तिथे आपण काहीतरी थोडीशी भर टाकून ते आपण करण्याचा प्रयत्न करतो. आणि तुम्हाला काय अडचणींना सामोरं जावं लागतं? तसं इथं पाहिलं तर मग ग्रामीण भागात बहुतेक ठिकाणी थोडीशी उपस्थितीचे प्रमाण मुलांचं, काही पालक स्थलांतरित होतात. म्हणजे शेतीची कामं झाल्यावर बाहेर जाणं, त्याच्यामुळे मग मुलांनाही घेऊन जाणं. तर स्थानिक रोजगार नसल्यामुळे ते बाहेर लोक जातात. वीज, पाणी याची व्यवस्था आता कितपत तुमच्यापर्यंत पोहोचले? इथपर्यंत आता गावात पाहिलं तर पाण्याची व्यवस्था पण वाईट आहे. पाणी म्हणजे आता हे पावसाळा संपल्यानंतर, हा, पावसाळ्यात तर काय प्रश्न येत नाही. पावसाळ्यात संपल्यानंतर 3 महिने 5 ते 10 किलोमीटरवरून पाणी येतं. रात्री तीच अवस्था शाळेची असणार, कारण जर गावात पाणी नाही तर शाळेत आपल्याला दिसते आहे
एकदा उन्हाळा चालू झाला त्याच्यानंतर खूप आम्हाला जिकरीच जाते. जे प्यायचं पाणी पूर्ण मातीमध्ये आणतात त्याच्यामध्ये थोडस चालू असतं. अजून अजून काय वाटतं तुम्हाला की काय, म्हणजे जसं मगाशी सरांनी सांगितलं की शिक्षक दिन शहरात खूप चांगला होतो, ग्रामीण भागात अजून तो एवढासाच आहे. कारण शिक्षकाचं महत्व मी असं म्हणेन शहरात सुद्धा तो एका दिवसापुरता असतो, इतर दिवशी फारसं त्यालाही काही महत्व नसतं. तर शिक्षक दिनानिमित्त आज आमचा म्हणजे उद्देश हा आहे की ग्रामीण भागात जे शिक्षक काम करतात ते खरं तर देशकार्याचं काम आहे. म्हणजे त्याच्यामुळे देश उभा राहणार आहे. म्हणजे अगदी महात्मा गांधींपासून आज नरेंद्र मोदींपर्यंत सगळ्यांचा जो विश्वास आहे तो आहे की ग्रामीण भारत सुधारला तरच शहर म्हणजे अख्खा भारत सुधारू शकेल. तुम्हाला काय वाटतं काय केलं पाहिजे समाजाने, आम्ही काय केलं पाहिजे की शिक्षकांना महत्व वाढेल यासाठी? त्यासाठी गावातल्या लोकांनी शैक्षणिक याच्यात शिक्षकांना प्रोत्साहन देणे किंवा शिक्षकांविषयी मग सरांनी सांगितलं तसं काही लोकांचे गैरसमज आहेत किंवा लोक मान सन्मान त्यांना कमी मिळतो, त्या अशा गोष्टी केल्या पाहिजेत तरच शिक्षकाला पण एक प्रोत्साहन येईल, म्हणजे आनंद होईल काम करायला. सो कुठेतरी समाजाला सर दोन्ही सरास संदेश देऊ इच्छितात की भारताची जडणघडण करण्यामागे जसं आज निवडणुकीमुळे पक्ष हा विषय येतो, पण शिक्षकांना असं काही प्रोसेस नाहीये की ज्याच्यामुळे त्यांना स्वतःचा प्रसार आणि प्रचार करता येतो, पण त्याचा प्रसार आणि प्रचार त्यांचे विद्यार्थी करू शकतात. आणि समाजाने शिक्षकांना जो न्याय दिला पाहिजे तो अजूनपर्यंत न्याय मिळत नाहीये कुठतरी. म्हणजे पगार मिळणं किंवा नोकरी मिळणं हा एक छोटासा विषय झाला, पण जे काम आता आपणही जव्हारपासून इथपर्यंत आलोय, तर इथे येऊन ह्या 50-100 मुलांसाठी दररोज सकाळी येणं आणि स्वतःला मोटिवेट करणं हे जर त्यांना करत राहायचं असेल तर कुठेतरी समाजाने त्याची नोंद घेणं हे ग्रामीण भागातल्या शिक्षकांचं म्हणणं आहे. तर आज मी सर्व समाजाकडून सर तुम्हाला नमन करतो की तुम्ही नाही नाही तुम्ही शिक्षक आहात आणि तुम्ही आमचं सगळ्यांचं कार्य चालू ठेवावं. आणि या शिक्षक दिनामुळे जिल्हा परिषद शाळा पिंपळपाडा या हे जे 2 शिक्षक आपल्या समोर लाभलेले आहेत त्यांना आपण नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून पूर्ण भारतभर पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आणि या शाळेला अजून काही मदत करता येत असेल तरी मी सर्व जे आमचे बघणारे समाजातले घटक आहेत त्यांना आवाहन करीन की तुम्ही या, तुम्ही फक्त पैशाची मदत नका पाठवू, तुम्ही जसं एखाद्या दिवशी पिकनिकला जातात तसं एखाद्या दिवशी येऊन शिक्षकांची गप्पा मारा. सर बरोबर आहे? बरोबर आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षक या प्रसिद्धीसाठी हाताळलेला नसतो. त्यांचे विद्यार्थी जेव्हा प्रसिद्ध होतात तेव्हा शिक्षकाची आपोआप प्रसिद्धी होत असते. आमचाही तशाच प्रकारचा माणूस आहे की आज म्हणजे अनायसे तुम्ही आज आम्हाला काही कल्पनाच नव्हती या गोष्टीची आणि तुम्ही अनायसे या ठिकाणी आलात. बरेच दिवसापासून आमचं नियोजन चालू आहे की आज शाळेचा जो चेहरामोहर आहे याच्याही पेक्षा चांगला आपण घडवणार आहोत. गेल्या वर्षी आपल्या शाळेला सुंदर शाळेचं पारितोषिक मिळालेलं आहे, जवळजवळ 1 लाखाचं पारितोषिक मिळालेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला एक प्रोसेस चालू केलेली आहे. आणि त्या प्रोसेसमध्ये जर आपल्या डिजिटलच्या माध्यमातून प्रेक्षकांना जर आपण आवाहन केलं तर जर कोणाला मदत वगैरे काही करायची असेल किंवा शाळेला भेट द्यायची असेल, आर्थिक जरी मदत नसेल, सांगितल्याप्रमाणे की शिक्षकाला प्रसिद्धीसाठी फक्त शाळेला शिक्षण घेण्यायोग्य वातावरण निर्मिती करणे हे महत्वाचं आहे. ते वातावरण निर्मिती जर आपण करून गेलात तर चांगल्या पद्धतीने आमची कामाची पद्धत अशी आहे की आम्ही लोकांना नेहमी सांगतो की पहिले या, पैसे पाठवून प्रश्न सुटत नाहीत, तुम्ही आलात की पैसे येणार आहेत. म्हणजे एखादा माणूस इथे असं लोकांना इथे आणण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद सर. धन्यवाद. आता खूप छान वाटलं आम्हाला. शॉप फॉर चेंज आपले शॉप फॉर चेंजचे आपले सर्व आमच्या दुर्गम भागातल्या शाळेमध्ये तिथे जो विद्यार्थी वर्ग आहे हा 100% आदिवासी विद्यार्थी वर्ग आहे आणि अतिशय गुणवान विद्यार्थी आहे. आता आपण तुम्ही बघितलं असालच आल्यानंतर वातावरण काही गोष्टी लपून राहत नाही, तर गुणवान असे विद्यार्थी आहेत. परंतु या विद्यार्थ्यांना आणखी उंच भरारी घेण्यासाठी थोडीफार आपल्या मदतीची गरज आहे, तर ते आपण जरूर या ठिकाणी आमच्या इकडे शाळेला येऊन भेट द्यावी ही आपल्याला विनंती. आणि शॉप फॉर चेंजचे आपण सर्व मान्यता मिळाले सर्वांचे मनापासून धन्यवाद.